ग्रामपंचायत नवेगाव साधू अंतर्गत सरपंच आणि सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविले आहे। सरपंच योगिता वैद्य यांच्या मार्गदर्शनात परिसरात एक मिनरल वॉटर प्लांट लावण्यात आले आहे। याची वैशिष्ट्य असे की परिसरातील जनता त्या प्लांट मध्ये 5 रुपयात 18 लिटर मिनरल पाणी घेऊ शकतात। या स्तुत्य उपक्रमाचा संपूर्ण उमरेड परिसरात कौतुक होत असून या स्वयंचलित प्लांटचा परिसरातील जनता पुरेपूर उपयोग करताना सुद्धा दिसते आहे। हे पाणी नळाचं आहे, टाकीत इकडून पाणी हे मोटर चालू केली काही याच्यामध्ये येते, याच्यामधून हे फिल्टर होऊन फिल्टरमधून याच्यात जाते, खराब पाणी बाहेर निघतो। हा फिल्टरचा पाणी या टंकीमध्ये येते। हे कूलन थंडी करायची मशीन, याच्यामध्ये थंड होते मशीन। आता हे आले काही लोक येतात, हे असे 5 रुपये टाकले का एक कॅन पाणी घेऊन जातात। गट ग्रामपंचायत नवेगाव साधू येथील सरपंच सौ योगिता वैद्य यांनी जो ग्रामपंचायत मार्फत आरो लावलेला आहे, हा अतिशय उल्लेखनीय कार्य आहे त्यांचं। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की वार्ड क्रमांक 2 मध्ये काही श्रीमंतही लोक राहतात, काही गरीबही लोक राहतात। परिस्थिती अशी राहते का 300 रुपये रोजीवाला माणूस आज त्याचा 9,000 ते 10,000 रुपये महिना असतो, तो 12 ते 13,000 रुपये किंवा 10 ते 15,000 रुपयाचा आरो लावू शकत नाही। यासाठी त्यांनी जो माझे मायबाप जनता आहे, जे गरीब जनता आहे, यांच्यासाठी एक सगळ्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, सगळ्यांच्या घरी शुद्ध पाणी गेलं पाहिजे, हा उद्देश ठेवून वार्ड क्रमांक 2 मध्ये आणि नगर परिषद उमरेडच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांसाठी त्यांनी 5 रुपयामध्ये 18 लिटर पाणी उपलब्ध करून दिले। याबद्दल मी माझ्या बहिणाबाई नगरच्या वतीने व माझ्या वतीने सुद्धा त्यांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो। आम्ही रोज पाणी नेते पिण्यासाठी, आम्हाला खूप आवश्यकता होती पाण्याची। 5 रुपयात पाणी मिळत आहे, तर आम्ही रोज नेत आहोत पिण्यासाठी। तुमच्या एरियामध्ये पाण्याची कॅन लागली, तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे काय फायदा पडला तुम्हाला त्याच्यापासून? फायदा तर खूपच आहे, कारण की असं जर आपण घ्यायला गेलो 30 रुपयाची कॅन आपल्याला मिळते, पण इथे 5 रुपयात पाणी उपलब्ध करून मिळत आहे, त्यामुळे खूप फायदा आहे आम्हाला। तुम्ही सरपंच ह्या नात्याने तुम्हाला म्हणजे काय प्रतिसाद भेटत आहे पाण्याचा जो आरो लावलेला आहे? माझी जे म्हणजे जनता आहे ही जे 5 रुपयामध्ये म्हणजे पाणी भेटून राहिलं तर खरंच सुकावलेली आहे। त्यांना म्हणजे जे बाहेरून पाणी भेटत आहे 30 रुपये कॅन, ती 30 रुपये कॅन कशी राहते, म्हणजे त्याच्यामध्ये काय टाकते काय नाही, कारण ते शुद्ध असते की नसते, पण हे कसं डोळ्याच्या समोर त्यांना शुद्ध पाणी मिळत आहे। त्याच्यामुळे माझ्या ज्या म्हणजे महिला भगिनींच्या म्हणजे प्रतिसाद मिळून राहिलेला आहे की नाही बा, तुम्ही जे केलेलं आहे ते योग्य आहे आणि खूप चांगलं पाणी आमच्या डोळ्यासमोर शुद्ध पाणी आम्हाला भेटून राहिलं, हे त्यांच्याकडून मला त्यांच्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत। गट ग्रामपंचायत नवेगाव साधू इथल्या ज्या सरपंच आहेत योगिताताई वैद्य यांनी शासनाच्या उपक्रमामधून जो आरो प्लांट इथं लावलेला आहे, हा आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयोगी आहे, कारण जल हे जीवन आहे आणि जीवन चांगलं ठेवण्यासाठी शुद्ध जल हे आवश्यक आहे निरोगी आपल्या जीवनासाठी। त्या दृष्टीनं मलाही असं वाटते की मी वाशी गावचा माजी सरपंच आहे, माझ्या गावातसुद्धा ही योजना प्रस्थापित झाली पाहिजे आणि गावातल्या लोकांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांचं जे जीवन आहे ते निरोगी राहिलं पाहिजे। या दृष्टीनं मी प्रयत्नशील राहील आणि माझ्या गावामध्ये हा उपक्रम कसा राबवता येईल आणि नेऊन लावता येईल यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड।